Hello dear students, in today's lecture we are going to see very important concepts from this chapter heredity and evolution. आणि त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पार्ट जसं की पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स, फॉसिल्स म्हणजे काय, फॉसिल्स कसे तयार होतात, तो सगळा पार्ट झाला. डार्विनिझम काय आहे, डार्विनिझम वरती कसे प्रश्न विचारले जातात, इव्हन नॉट ओनली डार्विनिझम, ह्या प्रत्येकच पार्ट वरती तुम्हाला बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, काय प्रश्न असला की कसं उत्तर लिहायचं, हे सगळं डिटेल आपण बघणार आहोत. सो अगेन व्हिडिओ व्यवस्थित बघतानाच नोटबुक वगैरे समोर घेऊन बसा आणि जे पॉइंट्स मी इथे एक्सप्लेन करणार आहेत, काहींचे मीनिंग्स असतील, काही इम्पॉर्टंट डायग्राम्स असतील, काही कन्सेप्ट असतील, तर ते सगळं तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या अलॉंग विथ द क्वेश्चन्स. मी जे मध्ये क्वेश्चन सांगेन की ह्याच्यावरती बघा 1 मार्कासाठी हा प्रश्न येईल, 2 मार्कांसाठी हा येईल, 3 साठी हा येईल, 5 साठी असा येईल. सो ते प्रश्न देखील तुम्ही त्या वेळेस नोट डाऊन करून ठेवत चला, सो दॅट जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा या पार्टवरती ह्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. सो आपली तयारी करताना देखील आपल्याला सोपं पडेल, हो की नाही. सो चला, विदाउट वेस्टिंग अवर टाइम आपला आजचा इव्हिडन्स आपण घेऊयात. पहिला, दॅट इज पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलिओज म्हणजे ऍज यू कॅन सी हिअर एन्शियंट म्हणजे जुने, ऑन्टोस म्हणजे बीइंग आणि लोगस म्हणजे स्टडी. सो ओल्ड एन्शियंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी ज्यामध्ये केला जातो ती पॅलिओन्टॉलॉजी. आता ही एक डेफिनेशन आहे किंवा ही एक कोणतीही डेफिनेशन तुम्ही लिहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. 3 डेफिनेशन्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, त्या एकदा बघून घ्या आणि लिहून देखील घ्या. मी थोडंसं बाजूला होते सो दॅट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट आणि मग तुम्ही लिहू शकता. आता इथे जसं तुम्हाला दिसतंय, दीज आर द फॉसिल्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम. जसं हा फिशचा फॉसिल आहे, हा डायनासोरचा फॉसिल आहे. हे फॉसिल्स फॉर्म होतात म्हणजे नक्की काय होतं हे आपण 8th मध्ये शिकलोय. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला एक प्रोसेस होती की तिथं प्रश्न विचारला होता, हाऊ फॉसिल्स आर फॉर्म्ड. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ड्यू टू सर्टन नॅचरल कलॅमिटीज लाईक अर्थक्वेक किंवा फॉरेस्ट फायर, असं काहीतरी लँडस्लाइड असेल, मोठी एखादी नॅचरल कलॅमिटी होते की ज्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अर्थच्या सरफेस खाली दबले जातात. आता अर्थच्या सरफेस खाली दबले गेलेल्या प्रत्येक सजीवाचं फॉसिल मध्ये रूपांतर होतं का, तर नाही होत. फॉसिल फॉर्मेशन होत असताना 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स किंवा इम्पॉर्टंट गोष्टी मॅटर करतात आणि त्यातली जी पहिली आहे ती म्हणजे ॲक्युरेट किंवा एक स्पेसिफिक टेम्परेचर आणि स्पेसिफिक प्रेशर. आता जसं तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसतंय, दगडावरती माशाचं फॉसिल हे तयार झालंय. सो दगड किती हार्ड असतो त्याच्यावरती मासा म्हणजे अखंड तुम्ही दाबलात तरी सुद्धा त्याचा ठसा उठणार नाहीये. मग नक्की काहीतरी वेगळं झालेलं असणार आहे इथे. जसं की एखादा व्होल्कॅनिक इरप्शन झालं समजा. आता त्या व्होल्कॅनो मध्ये एवढी जास्त अमाऊंट ऑफ हीट असते की म्हणजे ते दगड थोडक्यात गरम असतात आणि अशा एखाद्या गरम दगडावरती किंवा जो सॉफ्ट झालेला असतो बऱ्यापैकी नॉर्मल दगडापेक्षा, अशा एखाद्या दगडावरती आणि ते दगड पण सगळ्याच दगडांवरती फॉसिल होतात असं नाही. काही ठराविक रॉक जसं की सेडिमेंटरी रॉक असतील, तुम्ही भूगोलामध्ये वेगवेगळे टाइप्स ऑफ रॉक शिकला आहात, तर वेगवेगळ्या रॉक्सच्या सरफेसवरती सरसकट हे फॉसिल फॉर्मेशन होत नाही. तिथे देखील ठराविक प्रकारचे रॉक असणं हे गरजेचं आहे. आणि मग त्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या रॉकवरती ते सजीव दबले गेले, त्यांची स्किन वगैरे मसल्स हे पार्ट निघून गेले आणि जो बोन्स होते ते तसेच इंटॅक्ट राहिले. आता हे इंटॅक्ट राहण्यामागे समजा तुम्ही खूप जोरात प्रेशर असेल तर ते विखुरले जाणार आहेत. इथं तुम्हाला अगदी बारीक डिटेल सुद्धा त्याचे तयार झालेले किंवा उमटलेले दिसत आहेत. इट मीन्स त्याच्यावर इतकं व्यवस्थित प्रेशर पडलेलं आहे वरच्या सरफेसचं की ज्याच्यामुळे त्याच्या बॉडीचं डिटोरिएशन पण झालं नाहीये आणि त्याचे प्रॉपर ठसे देखील उमटलेले आहेत. सो टेम्परेचर, प्रेशर ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत वाईल फॉर्मेशन ऑफ एनी काइंड ऑफ फॉसिल हिअर. ठीक आहे. आता हे फॉसिल्स जे आहेत, आता हे किती जुने आहेत ते आपण एका स्पेसिफिक मेथडच्या द्वारे डिटेक्ट करतो, एज ऑफ फॉसिल, आणि त्या मेथडला म्हणतात कार्बन डेटिंग मेथड. बट बिफोर स्टार्टिंग विथ द कार्बन डेटिंग मेथड, इथे आहे फॉसिलची डेफिनेशन. व्हॉट आर द फॉसिल्स? These are the dead remains of plants and animals that lived in the past. किंवा ही दुसरी डेफिनेशन. अगेन दोन्हीपैकी कोणतीही एक डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित तयार करा आणि ती तुमच्या नोटबुक्स मध्ये लिहून ठेवा. त्यानंतर मी आता जसं सांगत होते की ह्या
फॉसिल्स फॉर्म होण्यामागचं रिझन काय आहे, तर हे आहे की वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गेट बरीड डीप डाऊन द सरफेस आणि मग त्यांचे रेमनंट्स आणि इम्प्रेशन ठसे जे आहेत ते रिमेन्स हे अंडरग्राऊंड प्रिझर्व्ह होतात आणि मग जेव्हा उत्खनन केलं जातं, आपण म्हणतो ना उत्खनन करताना ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे फॉसिल सापडले वगैरे, सो तेव्हा ते काही ना काही कारणामुळे दबले जातात, दबले गेलेले असतात आणि मग जेव्हा कधीतरी आपल्याला काही कारणांच्यामुळे डिगिंग केलं जातं आपण, तेव्हा आपल्याला दिसतं की अरे यार इथं काहीतरी दिसतंय. मग पुरातत्व विभागाला बोलवलं जातं, मग ते त्यांच्या पद्धतीनं त्याच्यावरचे जे सगळे मटेरियल आहे ते क्लीन करतात अँड देन वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द फॉसिल. आता हा फॉसिल दिसला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा होता तेही दिसला, परंतु मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झॅक्ट कधी, किती जुना तो तेव्हा अस्तित्वात होता, मग त्याचा आहार कसा असेल, हे सगळं डिटेल आपल्याला कळतं, हो की नाही, फॉसिल्सच्या स्टडीच्या द्वारे. मग ते कसं बरं आपल्याला पॉसिबल होतं ते सगळं शोधून काढणं. तर त्या जी बरीचशी इन्फॉर्मेशन असते त्यापैकी सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या फॉसिलचा एज, तो किती वर्ष जुना आहे हे आपण जे शोधून काढतो, त्यासाठी जी मेथड वापरली जाते त्या मेथडला म्हणतात कार्बन डेटिंग मेथड. दिस कार्बन डेटिंग मेथड वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट नोन ॲज विलार्ड लिबी. ही कार्बन डेटिंग मेथडची इन्फॉर्मेशन आहे. इथे वरती ऍक्च्युली ते लिहिलेलं आहे पण ते थोडं लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे ते दिसत नाही. सो दिस इज कार्बन डेटिंग मेथड. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स वरती जेव्हा नोट विचारली जाते 5 मार्कांसाठी, तेव्हा तुम्ही हे सगळं त्याच्यामध्ये लिहाल. You will write about the carbon dating method and also about the next one. ती एक डायग्राम आहे, त्या डायग्राम म्हणजे मेसोझोइक, पॅलिओझोइक, सिनोझोइक एरा वगैरे ना, ती पण तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यात. सो 5 मार्कांच्या प्रश्नासाठी झालं. शिवाय कार्बन डेटिंग मेथड स्पेसिफिकली तुम्हाला 3 मार्कांसाठी वेगळी पण विचारली जाते. फॉसिलची डेफिनिशन विचारली जाते 1 मार्कसाठी. इथपर्यंत क्लिअर झालं. सो आता विथ द हेल्प ऑफ धिस मेथड वी कॅन अंडरस्टँड द एज ऑफ फॉसिल. आता हे कसं शोधून काढतात. सो स्टुडंट्स, ॲज यू ऑल नो, आपण सगळेजण कार्बनचे बनलेलो आहोत. आपली पूर्ण बॉडी ही कार्बनची बनलेली आहे. आता जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा आपण बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांच्यासोबत कंटिन्युअसली इंटरॅक्ट करत असतो, बरोबर, फूडसाठी किंवा अदर कोणत्याही रिझनसाठी. हे इंटरॅक्शन होत असताना वी आर कंटिन्युअसली एक्सचेंजिंग द कार्बन विथ देम. जसं की रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस असेल, डायजेशन, प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये ज्या प्रत्येक प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस होत असतात, त्या प्रत्येक प्रोसेसच्या द्वारे आपण बाकीच्या सजीवांच्या बरोबर हे कार्बनचं एक्सचेंज करत असतो. व्हेन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम गेट्स डेड, म्हणजे आता त्यांची जेव्हा मृत्यू होतो, आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तो जो सराउंडिंग सोबत होत असणारा कार्बनचा एक्सचेंज आहे, दॅट एक्सचेंज स्टॉप्स कम्प्लिटली. मग काय होणार, तर ओनली द रिमेन्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे राहतं ते आहे कार्बन, जो आपल्या बॉडीमध्ये उरलेला आहे किंवा प्रेझेंट आहे ऍट द टाइम ऑफ द डेथ. सो हा जो कार्बन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो, इट इज युजली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 3 आयसोटोप्स, C12, C13 आणि C14. ठीक आहे. ऑफ दोज 3 तुमच्या पुस्तकात 2च दिलेत, C12 आणि C14. सो तुम्ही C12, C14 बद्दलच लिहिलं तरी चालेल, C13 चा उल्लेखही केला नाही तरी चालेल. मी जस्ट तुम्हाला एक माहिती म्हणून सांगितलं की C12, C13, C14 ह्या 3 मेन आयसोटोप्स आहेत कार्बनचे. आयसोटोप्स म्हणजे काय हे मी तुम्हाला बेसिक फाउंडेशनचे जे आपले व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. सो यू कॅन रेफर दोज व्हिडिओज फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द आयसोटोप्स. आता ह्या 3 आयसोटोप्स पैकी C12, C13 हे कंपॅरेटिव्हली स्टेबल असतात आणि C14 हा जो आहे तो मात्र अनस्टेबल असतो. हा C14 आपल्या बॉडीमध्ये एंटर कसा होतो, सो त्याच्यामध्ये देखील एक मेकॅनिझम आहे. इथे बघा, हे आहेत कॉस्मिक रेज. कॉस्मिक रेज म्हणजे युनिव्हर्स कडून, म्हणजे इव्हन सन पासून येणारे किंवा बाकीचे सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स कडून येणारे जे रेज आहेत, मोस्टली सन कडून येणारे रेज, जेव्हा अॅटमॉस्फिअर मधला नायट्रोजन 14 हा जो नायट्रोजनचा आयसोटोप आहे त्या आयसोटोप वरती जेव्हा पडतात तर इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू C14 हवेमध्ये. मग C14 तयार होतो अँड दिस C14 नाउ एंटर्स इनटू द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
C14 कुठून आला आपल्या बॉडीमध्ये हे कळलं. अगेन हे तुम्हाला काहीही लिहायचं नाही आहे बोर्ड एक्झाम मध्ये, बट तुम्हाला क्युरिओसिटी असते ना बरेचदा की हे कसं येतं, कुठून आला हा C14 वगैरे. सो त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. आता ॲज यू कॅन सी ॲट द टाइम ऑफ द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये असणारं C14चं प्रमाण हे 100% आहे. मी जसं आता तुम्हाला म्हटलं C12, C13 हे कंपॅरेटिव्हली स्टेबल आहेत आणि हा मात्र अनस्टेबल आहे. सो दिस विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम तुमच्या लक्षात येईल बघा की आपला जो मृत्यू होतो तेव्हा 100% C14 जर असेल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट, 5700 वर्ष 5700 इयर्स लेटर, म्हणजे जर एखादी डेड बॉडी इफ इट इज 5700 इयर्स ओल्ड, देन त्याच्यामध्ये असणारं C14चं प्रमाण हे 50% आहे. म्हणजेच काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम, डेथ नंतर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डेथ नंतर हे कार्बन 14चं प्रमाण त्याच्या बॉडीमधून हळूहळू हळूहळू हळू कमी होत जातं. सो जितका ओल्ड फॉसिल तितकं त्याच्यामध्ये असणारं C14चं प्रमाण कमी असणार ऑब्व्हियसली. सो कार्बन 12 हा कंपॅरेटिव्हली स्टेबल आहे, त्याचं प्रमाण आपल्या बॉडीमधून बदलणार नाही. कार्बन 14 हा अनस्टेबल आहे, त्याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली कमी कमी होत जाणार आफ्टर द डेथ. So by knowing the ratio of C14 to C12, we can easily calculate the age of the fossil. So tentatively इथं तुमच्या लक्षात येईलच बघा की 11,000 इयर्स म्हणजे 11,400 इयर्स जर एखाद्या फॉसिलचे एज असेल तर त्याच्यामध्ये असणारं C14चं प्रमाण हे 25% आहे. इफ इट इज 17,000 इयर्स ओल्ड फॉसिल असेल तर त्याच्यामध्ये असणारं C14चं प्रमाण 12% आहे. सो बाय नोईंग द रेशो म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन 14चं रेडिओ ऍक्टिव्हिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये असणारा C14 टू C12 हा जो रेशो आहे, ह्या दोन गोष्टी कोणते, रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12, ह्या दोन गोष्टींच्या वरून वी कॅन कॅल्क्युलेट द एज ऑफ द फॉसिल. आता जे मी बोलले ते हे इथं लिहिलेलं आहे. अगेन मी थोडंसं बाजूला सरकते. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट अँड देन इथं जेवढं लिहिलंय तेवढंच तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये लिहिलं तरी सफिशियंट आहे. यू विल गेट आउट ऑफ मार्क इन द कार्बन डेटिंग मेथड बिकॉज सगळे महत्वाचे पॉइंट्स हे इथं इन्क्लूड केलेले आहेत. सो इन केस ऑफ कार्बन डेटिंग तुम्ही एवढं लिहाल. पहिल्यांदा मगाशी सांगितलेली ही माहिती सगळी की इट वॉज हे पण सुरुवातीचं डेव्हलप्ड बाय विलार्ड लिबी हे सगळं आणि त्याच्यानंतर हे. सो एवढी माहिती अगदी 3 मार्कांसाठी मोर दॅन सफिशियंट झाली. एवढी तुम्ही लिहू शकता. मध्ये जी डायग्राम दाखवलेली होती त्या डायग्रामचा आपल्याला काही गरज नाही आहे, ती जस्ट तुमच्या माहितीसाठी आहे. ठीक आहे. सो ही झाली कार्बन डेटिंग मेथड. नाउ कम्स द नेक्स्ट पार्ट ऑफ द पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. हा देखील त्यातलाच येतो. ह्याच्यावरती तुम्हाला असा पण प्रश्न 3 मार्कांसाठी विचारला जातो की एक्सप्लेन द गिवन डायग्राम किंवा विथ द हेल्प ऑफ दिस व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस डायग्राम इन द फॉर फाइंडिंग द एज ऑफ फॉसिल किंवा पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडीमध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. किंवा नुसतं आता हे असंच चित्र देतील तुम्हाला आणि इथं जी नावं दिलीत की नाही ह्या नावांच्या ऐवजी समजा इथे तुम्हाला असं देतील, हे इन्व्हर्टिब्रेट असं न देता इथं ए देतील, इथं बी देतील, इथं सी देतील, असं काहीतरी देतील. किंवा इथं पण ह्याच्याऐवजी मग इथं ABC असं देतील आणि मग ते काय आहेत हे सांगा. अशा पद्धतीचा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. सो ॲज यू कॅन सी हिअर बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना तुमचं सगळं काम झालं, आवरून झालं, तुम्ही मग आवरून ठेवत असताना सगळ्यात खाली जी वस्तू ठेवलेली आहे, समजा नोटबुक आहे, जी सगळ्यात आधी नोटबुक ठेवली ती सगळ्यात खाली असेल आणि जी सगळ्यात वरती ठेवली ती रिसेंट वन असेल, बरोबर. मग तसंच हे फॉसिल्स जेव्हा फॉर्म झाले, जे सगळ्यात जुने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अर्थवरती अस्तित्वात होते त्या ऑर्गॅनिझम्सचे फॉसिल्स हे सगळ्यात ऑब्व्हियसली खाली असणार आणि ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची उत्पत्ती रिसेंटली झाली त्यांचे फॉसिल्स हे अर्थच्या सरफेसच्या बऱ्यापैकी जवळ असणार. सो जितके खोल फॉसिल असतील तितकी ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे ओल्डर असणार आणि जितके सुपरफिशियल लेयर्स मध्ये असतील तितके ते फॉसिल्स हे रिसेंट असणार. मग
सगळ्यात खोल फॉसिल आतापर्यंत कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे सापडले, तर ते सापडले इन्व्हर्टिब्रेट्सचे. जसं की तुम्हाला इथं दिसतंय बघा, हे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, त्यांच्या सगळ्यात खाली त्याच्यावरती फिशेसचे फॉसिल सापडले आणि त्याच्यावरती अॅम्फिबियन्सचे फॉसिल्स. सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन इझिली कन्क्लूड दॅट इन्व्हर्टिब्रेट्स सगळ्यात आधी इव्हॉल्व्ह झालेले होते, त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झाली, मग फिशेस तयार झाले, मग त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झाली, मग अॅम्फिबियन्स तयार झाले. मग इन्व्हर्टिब्रेट्स, फिशेस आणि अॅम्फिबियन्स ह्या सगळ्यांचा जो एकत्रित एरा होता त्याला म्हणतात पॅलिओझोइक एरा. ठीक आहे, पॅलिओझोइक एरा झाला. मेसोझोइक एरा वॉज स्पेसिफिकली रिलेटेड टू द रेप्टाइल्स, जो डायनासोरचा एरा होता, दॅट इज मेसोझोइक एरा. आणि सिनोझोइक एरा, सिनोमध्ये एव्हज आणि मॅमल्स आहेत. सो या सिक्वेन्सवरून आपण इझिली कन्क्लूड करू शकतो की कशा पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची इव्हॉल्युशन झाली आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे. आता हे लिहिणार कसं हे समजलं तरी इथपर्यंत, बट हाऊ विल यू राईट दिस? यू विल राईट दिस विथ द हेल्प ऑफ दिस. फॉसिल्स of various organisms occur at various levels. The oldest fossils are at the depth, while relatively recent one occupy the upper surface. मग हे खाली सांगायचं, इन्व्हर्टिब्रेटचे फॉसिल्स दे बिलॉंग टू पॅलिओझोइक एरा, पायसेस, अॅम्फिबियन्स, रेप्टाइल्स ते त्यांचे फॉसिल्सचे पुढच्या एरामध्ये पुढच्या लेयर्समध्ये सापडले. मग मेसोझोइक एरा जो रेप्टाइल्सचा होता, सिनोझोइक मध्ये एव्हज आणि मॅमल्स, आणि मग ह्या सगळ्यावरून आपण सांगू शकतो की वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द अँसेस्टर्स. इथपर्यंत तुम्ही ह्या पद्धतीचं इतकंच जरी सांगितलं तरी हरकत नाही. ती डायग्राम तुम्हाला अशी एक्सप्लेन करायची आहे. आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर, उत्तर लिहून झाल्यानंतर ह्या कीवर्ड्स ना अंडरलाईन करायची. बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा मेसोझोइक एरा मध्ये रेप्टाइल्स होते, सिनोझोइक एरा एव्हज आणि मॅमल्स, मगाशी जसं दाखवलं तुम्हाला पॅलिओन्टोझोइक मध्ये कुठे गेला, पॅलिओझोइक एरा मध्ये इन्व्हर्टिब्रेट्स, पायसेस, अॅम्फिबियन्स, रेप्टाइल, असं ह्या पद्धतीनं. सो हे एकदा तुम्ही कीवर्ड्स तुमच्या उत्तरात आहेत की नाहीत हे एक्झामिनर जे आहेत ते चेक करतात, आणि मग तुमचे ते तेवढे कीवर्ड्स दिसले की त्यांना समजतं की हा ह्या स्टुडंटला कळलेलं आहे काय लिहायचं आहे. सो तुम्हाला त्याच्या थ्रू मार्क मिळायचे प्रोसेस, म्हणजे त्याची जी शक्यता आहे ती जास्त वाढते. तुम्ही जितका एक्झामिनरला त्रास द्याल तितकं तुम्हाला मार्क मिळायला त्रास होणार. जितकं तुम्ही त्याच्यासाठी काम इझी करून ठेवाल त्याचा नकळत पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या मार्क्सवरती होत जातो नक्कीच. म्हणून कीवर्ड्सना नेहमी अंडरलाईन करायची सवय ठेवायची. हे झालं आपली पहिला म्हणजे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस वरतीचा हा पार्ट झाला. आपण ह्याच्या आधी मॉर्फॉलॉजिकल, अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस बघितले, व्हेस्टिजियल ऑर्गन्स बघितलं, आज पॅलिओन्टॉलॉजिकल बघितलं. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे कनेक्टिंग लिंक्सचा. आता हे कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय असतात, तर दीज आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मग ते प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, की विच शो combination of characteristics of two different groups of animals. आता two different groups of animals म्हणजे काय, तर 9th मध्ये तुम्हाला आठवतंय आपण प्लांटचं क्लासिफिकेशन शिकलो होतो, आठवतंय तुम्हाला? आठवत असेल प्लांट्स मध्ये शिकताना आपण सगळ्यात पहिल्यांदा थॅलोफायटा, मग ब्रायोफायटा, मग टेरिडोफायटा, मग त्याच्यानंतर आपण हे सगळे क्रिप्टोगॅम्स होते, मग इकडे फॅनेरोगॅम्स होते. फॅनेरोगॅम्स मध्ये परत आपण काय बघितलं तर फॅनेरोगॅम्स म्हणजे फ्लावरिंग आणि नॉन फ्लावरिंग, जे फॅनेरोगॅम्स म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स, क्रिप्टोगॅम्स म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. मग त्याच्यामध्ये आपण परत मोनोकॉट, डायकॉट वगैरे हे सगळे प्रकार, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आधी बघितले, मग मोनोकॉट, डायकॉट बघितले. सो हे बघा, पहिल्यांदा आपण जर थॅलोफायटा घेतला तर थॅलोफायटामध्ये जे प्लांटची वैशिष्ट्ये होती ती वैशिष्ट्ये फक्त आणि फक्त त्याच ग्रुपमधल्या प्लांट्समध्ये आपण बघितली होती. तसं ॲनिमल्सच्या बाबतीत पण आहे. ह्या वर्षी आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन शिकायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की काही ठराविक ग्रुपच्या ॲनिमल्समध्ये जे स्पेसिफिक कॅरेक्टर असतात ते तो ग्रुप सोडून बाकी कुणामध्येच दिसून येत नाहीत. मग इथं काही मी जस्ट तुमच्या माहितीसाठी ह्या एक चार्ट घेतलेला आहे त्या चॅप्टर मधला. मी इथे जास्त काही एक्सप्लेन करणार नाही. आय विल जस्ट मेन्शन द
नेम्स ऑफ द फायलम्स आणि त्याच्यामध्ये असणारे पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे अॅनिमल्स त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात. फॉर एक्झाम्पल फायलम जर प्रोटोझोआ बघितला तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला माहितीच आहे प्रोटोझोआ म्हणजे अमिबा, पॅरामेशियम सारखे ऑर्गॅनिझम्स. देन कम्स पोरीफेरा. पोरीफेरा म्हणजे पोअर बेअरिंग अॅनिमल असतात, ह्यांच्या सगळ्या बॉडीवरती लहान मोठे आकाराचे पोअर असतात. ही कॅरेक्टरिस्टिक बाकी कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती तुम्हाला बघायला मिळत नाही. देन कम्स निडारिया. निडारियामध्ये हायड्रा नावाचा अॅनिमल येतो, ज्याच्यामध्ये त्याची एक बॉडी म्हणजे माउथच्या भोवतीनं सेन्सरी टेंटॅकल्स वगैरे असतात. सो हे देखील त्याचं पिक्युलर असं फीचर आहे. देन कम्स प्लॅटी हेल्मिन्थिस. प्लॅटी हेल्मिन्थिस, प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिन्थिस म्हणजे वर्म. सो यामध्ये जे येतात ते सगळे फ्लॅट वर्म्स असतात, जसं की प्लॅनेरिया वगैरे येतील. त्यानंतर अस्क हेल्मिन्थिस. अस्क म्हणजे राऊंड वर्म्स, अगेन हेल्मिन्थिस मीन्स वर्म्स. सो इथे सगळे राऊंड वर्म्स आपल्या बॉडीमध्ये जे अस्कॅरिस मेन त्याचं एक्झाम्पल आहे, जे जंत होतात म्हणतो आपण, ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. अॅनिलिडा म्हणजे अर्थवर्म. अर्थवर्म कसा असतो, त्याची बॉडी वरती असे सेगमेंट दिसून येतात, किंवा गोम वगैरे जसं आपण बघतो ना, त्याच्या बॉडीवरती कसे असे भरपूर पाय असतात. तर हे काही फीचर आहेत की त्याच फायलम मधल्या अॅनिमल्स मध्ये दिसून येतील. देन कम्स आर्थ्रोपोडा. हा पण एक सिक्वेन्सला एक काहीतरी अर्थ आहे. हा, धिस सिक्वेन्स इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन. आधी हे तयार झाले, मग हे, मग हे, मग हे असं. सो आधी अॅनेलिडा, मग आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा नंतर मग मोलुस्काची इव्हॉल्युशन, मोलुस्का नंतर इकायनोडर्मॅटा, मग हेमिकॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा नंतर मग आले कॉर्डेटा, मग युरोसेफॅलो व्हर्टेब्रेटा, व्हर्टेब्रेटाच्या पुढे परत हे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, अॅम्फिबिया, रेप्टाइल, मॅमल्स असे. सो धिस इज द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन इन द अॅनिमल्स. म्हणून ह्या सिक्वेन्सला काहीतरी महत्व आहे. हे दिलीतची नावं, ह्या सिक्वेन्सला जे महत्व आहे ते तुम्हाला ते चॅप्टर शिकवताना मी सांगेनच. मोलुस्का झालं, मग इकायनोडर्मॅटा. हा, मोलुस्कामध्ये येतील सगळे स्नेल वगैरे. इकायनोडर्मॅटामध्ये स्टारफिश येईल, ज्याच्या बॉडीवरती असे स्पायनी एक्झोस्केलेटन वगैरे असतं. हेमिकॉर्डेटा, सायक्लोस्टोमॅटा म्हणजे त्यांचं सर्क्युलर माउथ असतं, आपल्या जबडा नसलेलं माउथ कसं दिसेल त्या पद्धतीचं. पायसेस, फिशेसचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितच आहे. अॅम्फिबिया, रेप्टिलिया हे सगळे तुम्हाला माहिती आहे. सो प्रत्येकाचे पिक्युलियर असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आता हे जे कनेक्टिंग लिंक्स आहेत ते कनेक्टिंग लिंक काय करतात, दोन वेगवेगळ्या ग्रुपमधल्या अॅनिमल्सचं कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन दाखवतात. जसं की आपला पहिला आहे पेरिपॅटस. सो पेरिपॅटस हा जो अॅनिमल आहे तो दोन वेगवेगळ्या ग्रुपचं कॉम्बिनेशन दाखवेल, किंवा डकबिल प्लॅटिपस आहे, किंवा लंगफिश आहे. असे तीन आपल्याला कनेक्टिंग लिंक्स बघायचे आहेत. सो प्रत्येकामध्ये दोन वेगवेगळ्या ग्रुपचं कॉम्बिनेशन. आता इथं सिक्वेन्स बघून ठेवा. हा, अॅनेलिडा मग आर्थ्रोपोडा आहे, त्यानंतर अॅम्फिबिया मग रेप्टिलिया आहे, एव्स, मॅमल्स. हा स्पेसिफिक सिक्वेन्स एकदा बघून ठेवा, सो दॅट तुम्हाला पुढचा जे अॅनिमल्स आहेत येतील आपले त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायला सोपे जातील. सो दिस इज अवर फर्स्ट कनेक्टिंग लिंक. दिस अॅनिमल इज पेरिपॅटस, ज्याला वेल्वेट वर्म असं देखील म्हटलं जातं. गार्डन्स मध्ये वगैरे इझिली हा वर्म बघायला मिळतो आपल्याला. आता जर तुम्ही ह्याच्या बॉडीला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ह्याची बॉडी बघितलं की कोणाची आठवण आली रे, अर्थवर्मची आठवण आली का बघा, किंवा गोम जे असते आपण म्हणतो मिलिपेड, सेंटिपेड वगैरे, तर त्यांचे पाय कसे असतात, साधारण त्याच्यासारखे पाय दिसतात बरोबर. हे त्याच्या फिजिकल फीचर्स वरून दिसताना तर तो अर्थवर्मचा मी आता तुम्हाला काय सांगितलं होतं, अॅनिलिडा सांगितलं होतं. सो ह्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या दोन ग्रुपचे, एक म्हणजे अॅनेलिडा आणि दुसरा म्हणजे आर्थ्रोपोडा. अॅनेलिडा म्हणलं की अर्थवर्म आठवायचा, आर्थ्रोपोडा म्हणलं की कॉकरोच आठवायचा. सो ह्या अॅनिमलमध्ये अॅनेलिडाचे कॅरेक्टर कोणते आहेत आणि आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर कोणते, वन बाय वन बघूयात. हा, आता कनेक्टिंग लिंक वरती तुम्हाला मी सांगितलंय तिघांच्या वरती 3-3 मार्कांचे प्रश्न तुम्हाला येतात, 5 मार्कांची येऊ शकतात, किंवा ह्याच्यावरती 1-1 मार्क्सचे पण प्रश्न तयार होतात की पेरिपॅटस शोज कनेक्टिंग लिंक बिटवीन डॅश अँड डॅश, किंवा अॅनेलिडा आणि आर्थ्रोपोडा मधली कनेक्टिंग लिंक डॅश आहे, किंवा पेरिपॅटस मध्ये असणारे अॅनेलिड कॅरेक्टर कोणते, पेरिपॅटस मधले आर्थ्रोपोडचे कॅरेक्टर कोणते, किंवा पेरिपॅटस मध्ये असणारे अॅनेलिडचे खालीलपैकी कोणते कॅरेक्टर असतात, एक ऑप्शन चूज करा. असे कुठलेही, म्हणजे हे इथं जे दिसतंय तुम्हाला ह्या प्रत्येकावरती 1-1 मार्कचा प्रश्न तयार होतो.
हे सगळंच्या सगळं ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं एक्झाम मध्ये, ना कम ना जादा. जसं इथं दिलंय तसं तुमचं उत्तर हे आलं पाहिजे. ह्या पद्धतीनं पॉइंट वाईज, तुमच्या पुस्तकामध्ये पॉइंट वाईज दिलेलं नाहीये. आपण लिहिताना असं छानपैकी पॉइंट वाईज लिहायचं की मग एक्झामिनर खुश. सो पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ॲनिलिडाचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत तर सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन फॉर लोकोमोशन. आता हे म्हणजे काय, चला वन बाय वन सांगते. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय असतं, जसं तुम्हाला अर्थवर्म तुम्ही बघितलंय मगाशी, जसं तुम्हाला सांगितलं मी, अर्थवर्मच्या बॉडीवरती हे असे जे सेगमेंट्स दिसतात आपल्याला, रेषा 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 दिसतात. सो दिस टाइप ऑफ बॉडी इज कॉल्ड एज अ सेगमेंटेड बॉडी. थिन क्युटिकल, क्युटिकल म्हणजे स्किन सारखं मेम्ब्रेन जे असतं ते एकदम बारीक थिन असं असतं. सो थिन क्युटिकल. आणि अजून एक काय सांगितलंय, पॅरापोडिया लाईक ऑर्गन. सो इथं ह्या ॲनिमल मध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतात ह्याला म्हणायचं पॅरापोडिया. असे पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर मी तुम्हाला त्या वेल्वेट वर्म मध्ये दाखवलेले होते, हो की नाही. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिलिडा which can be observed in the peripatus. आता त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे आर्थ्रोपोडाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे ॲनिलिडाचे व्यवस्थित दिसले, अशा पद्धतीने सेगमेंट दिसत आहेत तुम्हाला. आता आर्थ्रोपोडा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आठवायला, आपण आठवणार आहोत कॉकरोच. आता आर्थ्रोपोडाचे काय फीचर्स आहेत तर ट्रकिया फॉर रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेशन. अगेन ट्रकिया म्हणजे काय, ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय, हे दोन गोष्टी बघूयात. आपली जशी विंड पाईप असते स्टुडंट्स, तशीच ह्या कॉकरोचेस मध्ये देखील विंड पाईप असते. आपल्या विंड पाईपला आपण ट्रकिया म्हणतो, इथं देखील असतात, पण थोडंसं त्याचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. जसं बघा इथं हे कॉकरोचची बॉडी आहे, त्याच्या बॉडीच्या सरफेसवरती हे दिसतात ना स्पायरॅकल, असे छोटे छोटे ओपनिंग्स असतात. ह्या ओपनिंगच्या द्वारे एअर त्यांच्या बॉडीमध्ये एंटर होणार, हे स्पायरॅकल झाले. आणि इथून ही सुरू होते ती त्यांची विंड पाईप, आणि मग तिथून ते जे ब्लड आहे, एअर आहे, ती पुढे त्यांच्या बॉडीमध्ये रिलीज केली जाते. मग इथे मसलमध्ये जोडलेलं आहे वगैरे. सो ह्या पद्धतीनं स्पायरॅकल आणि ट्रकिया ह्यांच्याद्वारे त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनची म्हणजे गॅशियस एक्सचेंजची प्रोसेस होते. सो अशा प्रकारचं रेस्पिरेशन ह्या पेरिपॅटस मध्ये देखील तुम्हाला दिसून येईल. आणि दुसरं काय सांगितलं होतं आपण, ओपन सर्क्युलेशन. आता ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय आणि क्लोज्ड सर्क्युलेशन, दिस इज द टाइप ऑफ सर्क्युलेशन विच ऑकर्स इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये ह्या पद्धतीचं क्लोज्ड टाइपचं सर्क्युलेशन होतं. हार्ट कडून आर्टरीजच्या द्वारे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लड फ्लो होतं. सेल्युलर लेव्हलमध्ये गेल्यानंतर परत ह्या आर्टरीज सेपरेट होतात, जसं तुम्हाला इथं दिसतंय. आणि ह्या सेपरेट झालेल्या आर्टरीज पासूनच पुढे व्हेन्स तयार होतात आणि इम्प्युअर ब्लड पुन्हा हार्टकडे पाठवलं जातं. सो ह्या पद्धतीचं जे सर्क्युलेशन आहे त्याला क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणतात. वेअर ॲज इन धिस टाइप ऑफ सर्क्युलेशन तुम्हाला काय दिसतंय बघा, इथं कुठं कनेक्शन नाही, जसं इथं दिसतंय. सो इथं ब्लड पंप होतं, म्हणजे हार्टचं जे पंपिंग होईल तर ते जसं एखादी घागरीनं पाणी ओतल्यासारखं कसं स्प्रेड होईल, तशा पद्धतीचं हे स्प्रेड होतं पूर्ण बॉडीमध्ये विथ द हेल्प ऑफ दिस आर्टरी. आणि मग ते परत ब्लड जे आहे ते गोळा होतं आणि गोळा होऊन परत ते हार्टकडे पाठवलं जातं. सो अशा प्रकारच्या सर्क्युलेशनला म्हणायचं क्लोज्ड सर्क्युलेशन. सो ह्या पेरिपॅटस मध्ये हे दोन आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर्स दिसतात, एक ओपन सर्क्युलेशन आणि दुसरं म्हणजे ट्रकिया फॉर रेस्पिरेशन. मगाशी जसं तुम्हाला मी क्लासिफिकेशन दाखवलेलं होतं, इन दॅट क्लासिफिकेशन आपण आधी ॲनिलिडा बघितलेला होता, मग आर्थ्रोपोडा बघितलेला होता. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट आर्थ्रोपोड्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम ॲनिलिड. ॲनिलिडा पासून आर्थ्रोपोडाची इव्हॉल्युशन झालेली आहे. इतकं सांगून तुम्ही तुमचं उत्तर थांबवायचं. देन कम्स अवर नेक्स्ट कनेक्टिंग लिंक, आणि तो आहे डक बिल्ड प्लॅटिपस. डक बिल्ड प्लॅटिपस हा देखील ॲनिमल आपल्याला बरेचदा बघायला मिळतो. याच्यामध्ये आता हे बघा, ह्याच्या बॉडीवरती तुम्हाला केस दिसत आहेत. बॉडीवरती केस हे कुणाचं फीचर आहे तर मॅमल्सचं. मोस्टली सगळ्या मॅमल्सच्या बॉडीवरती तुम्हाला हेअर दिसून येतील. सो दिस डक बिल्ड प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक. म्हणजे दोन कोणत्या ग्रुपमधली कनेक्टिंग लिंक दाखवतोय, रेप्टाइल्स आणि मॅमल्स.
मग ह्याच्यामध्ये रेप्टाईलचं काय वैशिष्ट्य आहे, तर रेप्टाईल सारखं तो अंडी घालतो तो, आणि अंड्यातून जेव्हा पिलं बाहेर येतात तेव्हा त्या पिलांच्या नरिशमेंटसाठी त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात आणि हेअर ऑन द बॉडी. सो रेप्टिलियन कॅरेक्टर, इट लेज एग्स. Mammalian character, presence of mammary gland and hair on the body. So this we can conclude that mammals have evolved from reptiles असं आपण म्हणू शकतो. अगेन एवढं जसं इथं दिलेलं आहे तेवढं तुमचं आन्सर हे असलं पाहिजे, हे लिहून ठेवायचं. Then comes our third connecting link, which is lungfish. Even though it is a fish, इट रेस्पायर्स, नावातच त्याचं सगळं दिलंय. फिशेसना रेस्पिरेशन साठी काय असतात, गिल्स असतात, बट ह्याच्याकडे रेस्पिरेशन साठी काय आहेत, लंग्स आहेत. सो दिस लंग फिश दिसायला माशासारखं आहे, बट त्याच्यामध्ये काय आहेत, लंग्स आहेत फॉर रेस्पिरेशन. सो इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड एम्फिबियन्स. मासा आहे, बट एम्फिबियनचं कॅरेक्टर आहे लंग फॉर रेस्पिरेशन. सो इट फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट amphibians have evolved from the fishes. So एवढी इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला मग ते चित्र देतील, हा एनिमल कोणत्या कोणत्या ग्रुप मधलं कनेक्टिंग लिंक आहे, चित्रावरून ओळखा. कनेक्टिंग हा कोणता एव्हिडन्स आहे ते ओळखा. सो कसाही उलटसुलट फिरवून प्रश्न विचारला तरी आता तुम्हाला उत्तर हे लिहिता आलं पाहिजे. त्यानंतरचा आजचा पुढचा पार्ट आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओ कशाला म्हणायचं? एम्ब्रिओ इज नथिंग बट कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या इनिशियल स्टेजेस, म्हणजे फर्टिलायझेशन झालं, मेल फिमेल सेक्स ऑर्गनचं युनियन झाल्यानंतर त्याच्यापासून जो एम्ब्रिओ तयार, जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण झायगोट म्हणतो. झायगोट पासून पुढचं तयार होतं त्याला एम्ब्रिओ म्हणतो. साधारण फर्टिलायझेशन झाल्यानंतर 8 ते 10 वीकचा जो स्पॅन असतो तेव्हा तो जो पोटामध्ये असतो फिमेलच्या त्याला एम्ब्रिओ असं आपण म्हणू. आता दीज आर द एम्ब्रिओज ऑफ सर्टन व्हर्टिब्रेट्स. काही चे हे एम्ब्रिओ आहेत. आता मी जर तुम्हाला सांगितलं की हे चित्र बघा आणि मला सांगा बरं बाळांनो की ह्याच्यातला मॅनचा एम्ब्रिओ कोणता आहे, त्यानंतर पिगचा एम्ब्रिओ कोणता आहे, कासवाचा एम्ब्रिओ कोणता आहे, असं जर मी तुम्हाला सांगायला लावलं तर आर यू एबल टू गिव्ह आन्सर? किंवा तुम्ही ओळखू शकता का? नाही. समजा मी तुम्हाला हे चित्र बघितलं, ह्यानंतरचं ह्या चित्राकडे बघून सांगितलं तर तुम्ही थोडंसं एक सांगाल की मॅम हे काहीतरी माशासारखं दिसतंय, सो हा किंवा हा काहीतरी मासा आहे बरं काय, पण बाकीचं काही ओळखता येत नाही अजूनही. पण समजा मी तुम्हाला हे जर चित्र बघायला सांगितलं आणि या चित्रामध्ये कोण आहेत तर तुम्ही इझिली सांगू शकताय की हे मासा आहे, हे कासव आहे, हे डुक्कर दिसतंय, हे माणूस दिसतोय, असं काहीतरी तुम्ही सांगू शकाल, बरोबर. सो हे तुमच्या पुस्तकातलं चित्र आहे. ऍक्च्युली विथ द हेल्प ऑफ दिस आपण एक पुढचा एव्हिडन्स सांगतोय, दॅट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. की एम्ब्रिओलॉजी म्हणजे इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट जे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, तेव्हा हे सगळे अॅनिमल्स त्यांच्यामध्ये खूप एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज आहेत, इतक्या की वी कॅन नॉट डिफरन्शिएट की कोणता एम्ब्रिओ कशाचा आहे. बट लॅटर ऑन जशी जशी त्यांची डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं त्यांच्यामध्ये व्हरायटीज किंवा व्हेरिएशन डेव्हलप होत जातात. आणि मग ह्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की ऑल दीज अॅनिमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. ठीक आहे. सो हे टॉर्टॉइस, सॅलमेंडर, फिश, काऊ, रॅबिट, मॅन ह्या सगळ्यांचे एम्ब्रिओ आहेत. बट इनिशियली हे सगळे सेमच दिसतात. आता हे लिहिणार कसं? अगदी सोपं आहे. 2-4 ओळीमध्येच ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायची आहे. हे जे निळं लिहिलंय ही तुमच्यासाठी ऍडिशनल माहिती आहे. बाकी ब्लॅक मध्ये जे लिहिलंय तो तुमच्या उत्तराचा भाग असेल. आता बघा, comparative study of development in different sexually reproducing organisms shows that there are extreme similarities. This indicates that all these animals have evolved from a common ancestor. एवढं तुम्ही लिहिलं तरी सांगाल की इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये, ह्याच्यात तुम्ही अजून एक ऍडिशन करू शकता की ड्युरिंग इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स there is extreme similarity between all their embryos and later on during the development the variations किंवा varieties develop होतात. आणि मग हे सांगू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. सुरुवातीला ती 2 वाक्य
मग ही 2 वाक्य, असं करून 4 वाक्यांच्या मध्ये तुमचे 2 मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर हे तयार होईल. लिहून ठेवलं का मी जे आता तोंडी सांगितलं ते? इथपर्यंतचे झाले आपले सगळे इव्हिडन्सेस. एव्हिडन्सेसचा पार्ट आपला कंप्लीट झाला. आता येतो पुढचा पार्ट, दॅट इज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स रॉबर्ट डार्विन, ह्या सायंटिस्टचं नाव पण 1 मार्कासाठी विचारतात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन वॉज अ ब्रिटिश नॅचरलिस्ट. आणि ते जेव्हा जसं कामाचा कंटाळा आला तर ते गेले जर्नीसाठी एका, आणि जर्नीसाठी जहाजामधून वगैरे फिरत असताना त्यांना फिंच नावाचा जो पक्षी आहे, त्या फिंच नावाच्या पक्षाच्या एवढ्या साऱ्या व्हरायटीज दिसल्या दॅट ही वॉज सो सरप्राइज्ड की बॉस एवढे सारे फिंचचे व्हेरिएशन्स कसे काय तयार झाले असतील. मग प्रवासात गेलेत, फिरायला गेलेत, तरी काय म्हणतात आतला जो सायंटिस्ट आहे तो झोपू देईना त्यांना. सो ही स्टार्टेड टेकिंग ऑब्झर्वेशन्स. ह्या पक्ष्यांचे चोच कशी आहे, हा पक्षी काय खातोय, मग देन त्याचं राहण्याचं ठिकाण काय आहे, त्याचं हॅबिटॅट, अशा सगळ्याचं ना ते ऑब्झर्वेशन लिहून ठेवत गेले त्यांच्या नोटबुकमध्ये. सुट्टी संपली, घरी आले, अँड देन ही ट्राईड टू इंटरप्रिट द रिलेशनशिप बिटवीन द फूड दॅट द फिंच इज इटिंग आणि त्याचं हॅबिटॅट आणि त्याचं मग बॉडी स्ट्रक्चर. देन ही फाउंड दॅट हे सगळे फिंचेस जे आहेत ते एकाच फिंच पासून इव्हॉल्व झाले. ते वेगवेगळ्या ठिकाणी जात गेले. म्हणजे जसं आपण एखाद्या स्टडी पर्पजसाठी आपला भाग सोडून दुसरीकडे जातो, मग कुणी अमेरिकेत जाईल, कुणी आफ्रिकेत जाईल, कुणी कुठं जाईल, कुणी कुठं जाईल, असं. सो एका ठिकाणाहूनच ते सगळे पक्षी ज्या ज्या भागी विखुरले गेले, तिथल्या जे भौगोलिक कंडिशन्स आहेत, जिओग्राफिकल कंडिशन्स, त्याच्यानुसार हे फिंचेस स्वतःमध्ये हळूहळू बदल घडवून आणत गेले आणि मूळ फिंच पासून हे एवढे सारे व्हरायटी असणारे फिंचेस हे डेव्हलप झाले. असं त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये, की ज्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज, थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पेसीज, त्यांनी हे ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकाचं नाव आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही थिअरी सांगितली. त्याला डार्विनिझम असं म्हणतात. सो हे बघा, 1 मार्काला सायंटिस्टचं नाव, थिअरीचं नाव आणि पुस्तकाचं नाव, एवढं तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं जाईल. आता ह्या थिअरीमध्ये डार्विननी काय गोष्टी सांगितल्या ते 1 बाय 1 बघूयात. त्या थिअरीचा सगळ्यात पहिला सिद्धांत तो असा होता की ओव्हर प्रोडक्शन. सगळ्यात पहिला सिद्धांत, इट इज रिलेटेड, माझं असं म्हणणं आहे, तुमच्या पुस्तकात अगेन हे पॅरेग्राफ बेस्ड दिलेलं आहे, परंतु तुम्ही जर ह्या पद्धतीनं लिहिलं तर अगेन तुमचं उत्तर एक उठावदार म्हणतो तसं येईल. हे मी ह्याचा रेफरन्स जो आहे तो 11-12च्या आय थिंक पुस्तकातला आहे. खूप छान दिलेला आहे. कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर ते पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला ह्या पार्ट बद्दल खूप छान माहिती कळेल. सो ओव्हर प्रोडक्शन मध्ये काय होतं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक पोटेन्शियल असतं. तो म्हणजे जेव्हा इट बिकम सेक्शुअली मॅच्युअर ते मरेपर्यंत जर त्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं त्याची जी फुलेस्ट कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीने जर रिप्रोड्यूस केलं तर देअर वुड बी नो स्पेस फॉर अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू सर्व्हाइव्ह. प्रत्येकच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला भरपूर कपॅसिटी दिली आहे नेचरने, बरोबर, टू रिप्रोड्यूस. बट इवन दो आता तुम्ही बघा बरेचसे ॲक्वॅटिक ॲनिमल्स, फिशेस वगैरे जे असतात एका वेळी हजारो अंडी घालतात रे, होय की नाही. सी हॉर्सेस बघा किंवा कासवाच्या ह्याच्यामध्ये बघा. सो ह्या सारे शेकडो हजारो अंड्यांच्या मधून जी पिलं समजा बाहेर आली, सगळीच पिलं जर सर्व्हाइव्ह झाली, जगली, तर बाकीच्या म्हणजे त्या समुद्रामध्ये समुद्राच्या पाण्याला सुद्धा जागा राहणार नाही, इतके नुसते सगळीकडे कासव आणि हे मासे होतील, होय की नाही. बट तसं ऍक्च्युअली होतं का रे? नाही होत. इवन दो निसर्गानं तुम्हाला ही ॲबिलिटी प्रत्येक सजीवाला दिलेली असली तरी सुद्धा निसर्गानं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे, त्यांची संख्या ही कॉन्स्टंट कशी राहतील ह्याचा पण विचार केलेला आहे. मग काय होतं रे की इवन दो मोर रेट ऑफ रिप्रोडक्शन, त्यांचा नंबर मात्र हा कॉन्स्टंट राहतो. मग त्यांचा नंबर कॉन्स्टंट राहण्यामागचं रिझन काय असणार आहे? तर ऑब्व्हियसली तुम्ही विचार करा, लाखो अंडी घातलेली असतात एखाद्या माशानं समजा, तर त्या लाखो अंड्यांच्या पैकी बरीचशी अंडी घातल्यानंतर फुटून जातील, काहीतरी होईल, बाकीचे ॲनिमल्स ती अंडी खातील.
त्यातनं पिलं बाहेर पडतील, ती मरून जातील. असं काहीतरी होत 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 त्या हजारो लाखो अंड्यांच्या पैकी फक्त काही शंभर किंवा शेकडो अंडी राहतील फक्त, ज्याच्यातून पिलं बाहेर पडतील. परत ते जसं तुमचा जन्म झालेल्या क्षणापासून मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत आपण कंटिन्युअसली काय करत असतो, देअर इज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आज मला जगायचं असेल तर मला स्ट्रगल करावा लागेल, अदरवाईज आय वुड डाय. हो की नाही? सो ते स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि हे जे सगळं आहे हे डार्विननं त्याच्या थिअरीमध्ये सांगताना पहिल्यांदा त्यानं काय सांगितलं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ओव्हर प्रोडक्शनची कपॅसिटी जरी असली तरी नेचरनं त्यांचा नंबर मात्र कॉन्स्टंट ठेवला आहे. मग आता हे कॉन्स्टंट नंबर राहण्यामागचं रिझन काय आहे? त्या रिझन्स पैकी पहिलं जे रिझन आहे ते म्हणजे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. हा ऍक्च्युली डार्विनच्या थिअरीचा दुसरा पॉइंट झाला की जन्माला आल्यापासून प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवासोबत जगण्यासाठी स्पर्धा करत असतो. ही स्पर्धा किंवा ही जी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ऍज यू कॅन सी इन दिस डायग्राम, हे दोन ॲनिमल्स एकमेकांशी भांडतायत. हे माणसं आहेत आणि इथं व्हेल आहे. हे दोन पक्षी आहेत. हे कुत्र्याची पिलं आहेत. आता हे जे ह्या चित्रांच्या वरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, की ही जी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होते, धिस स्ट्रगल इज ऑफ व्हेरियस टाइप्स. त्यापैकी जो पहिला टाइप आपण म्हणूयात इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल. एक मिनिट हा जो मी पुढचं पॉइंट घेते ह्या चित्रामुळे तुम्हाला दिसत नसेल, हो की नाही, इथं घेते मी. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जे मी तुम्हाला सांगत होते आता, 3 प्रकारची स्ट्रगल्स. एक तर इंट्रास्पेसिफिक, हे पण अगेन ऍडिशनल माहिती आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते की इंट्रा म्हणजे दोन वाघ एकमेकांशी, टायगर वर्सेस टायगर, ही जी स्ट्रगल असते त्याला आपण इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल म्हणतो. 2 टायगर कशासाठी भांडणार? खायसाठी भांडणार, मेटिंगसाठी भांडणार, ही माझी जागा आहे, माझी टेरिटरी म्हणून भांडणार. बरोबर? ह्या 3 गोष्टी म्हणजे अन्न, त्यानंतर वस्त्र, काय यांचा संबंध नाही, अन्न असेल, मेटिंग असेल, टू डिफाईन टेरिटरी असेल, अशी काही कारणं आहेत. हे 2 टायगर भांडतील, चला आपण इंट्रास्पेसिफिक म्हटलं. दुसरी स्ट्रगल झाली इंटरस्पेसिफिक, म्हणजे टायगर वर्सेस लायन असेल, 2 वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये होणारं भांडण. मग तू माझ्या जागी का घुसलास, मग मला हे खायचंय, मग तू माझं खाद्य का घेतलंस, अशा प्रकारची लायन आणि टायगर मधलं भांडण हे इंटरस्पेसिफिक झालं. आणि तिसरं असतं ते ॲनिमल व्हर्सेस एन्व्हायरमेंटल स्ट्रगल, अगेन्स्ट एन्व्हायरमेंट, म्हणजे हे सगळे ॲनिमल व्हर्सेस एन्व्हायरमेंट. जसं मध्यंतरी कोविडची लाट आली, एन्व्हायरमेंट अगेन्स्ट सगळ्यांनी आपण स्ट्रगल केला, हो की नाही. सो अशा प्रकारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबत स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स करत असतो. ही स्ट्रगल करत असताना मला सांगा, आता ह्या दोघांच्या मध्ये कोण जिंकणार? तर जो स्ट्रॉंगेस्ट आहे तो जिंकणार. ह्यापैकी बाकीच्या पिलांना बाजूला ढकलून जो आईचं दूध भरपूर स्वतः प्यायला घेणार तो जास्त स्ट्रॉंग होणार, आणि ज्याला ते करता आलं नाही, दुसऱ्याला ढकलून स्वतःमध्ये जाऊन आपण खाणं, ते वीक राहणार. हे सगळ्यांनी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. सो ह्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स मध्ये डार्विननं काय सांगितलं बघा, की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट होते. आणि मगाशी जसं तुम्हाला सांगितलं होतं की द स्पेस आणि फूड, म्हणजे नंबर जरी त्यांच्यातला वाढला असेल तरी सुद्धा त्या ॲनिमल्ससाठी जे स्पेस आणि जे फूड अवेलेबल आहे ते मात्र कॉन्स्टंटच असणार आहे. बरोबर? आणि मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली, विच इज कॉल्ड ॲज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि जसं तुम्हाला मी आता सांगितलं, ह्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स मध्ये कोण जिंकणार? तर जे ॲनिमल्स विच आर हॅव्हिंग सुपेरियर कॅरेक्टरिस्टिक्स दे विल सर्व्हाइव्ह, आणि ज्यांच्यामध्ये सुपेरियर कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत ते मरून जाणार. बरोबर? मग हे जे आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स डेव्हलप होतील. तर जे जगले
ज्यांच्यामध्ये सुपेरियर कॅरेक्टरिस्टिक आहेत ते जगले, मरून गेलेले झाले, बाजूला गेले, त्या स्पर्धेमधून बाद झाले. आता जे जिवंत राहिलेत ते अॅनिमल्स काय करणार, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स क्रिएट होणार. बदलत्या परिस्थितीनुसार त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणलेले असतात आणि ते व्हेरिएशन्स हे पुढच्या जनरेशनकडे पास होत राहणार. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, मी एक नेहमी हे एक्झाम्पल सांगते, तुम्हाला पण सांगते ह्यावेळेस, की आपण मॉस्किटोजना मारण्यासाठी येन केन प्रकार काय काय करत असतो रे. आपण कॉईल वापरतो, आपण लिक्विड वापरतो, आपण ते धुराच्या उदबत्त्या, ते धूर, पण आतापर्यंत असं कधीच झालं नाही की पृथ्वीवरचा सगळे डास मेलेत. असं झालंय का कधी? नाही झालंय. ते इतके निगरगट्ट असतात, म्हणजे एखादं लिक्विड तुम्ही आणलं तर 2-3 दिवस त्याच्यापासून जरा लांब राहतील, घाबरतील, ते काय चाललंय, काय आहे हे, नवीन काहीतरी आणलंय ह्यांनी आपल्याला मारायला. मग ते जरा अंदाज घेतील, व्हॉट इज दिस, आणि मग दे विल चेंज देअर डीएनए फास्ट काहीतरी स्वतःमध्ये जेनेटिक चेंजेस घडवून आणतील आणि नंतर काही दिवसांनी तुम्हाला हे दिसेल की त्या डासाचे कॉईल लावलेले असते, मशीन लावलेली असते आणि त्या मशीनवरतीच ते डास बसलेले असतात. म्हणजे काय झालं तिथे? हे झालं, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन त्यांनी क्रिएट केले आणि ते पुढच्या जनरेशनकडे पास केले. नाहीतर डास सर्वाइव्ह होऊ शकले. जगातला कुठला असा कानाकोपरा नाही जिथे डास नसतील, हो की नाही? सो तिथं ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने दिसून येईल. मग व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये क्रिएट झाले, ते व्हेरिएशन्स पुढच्या जनरेशनकडे त्यांनी पास केले आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ज्यांच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स आहेत ते ऑर्गॅनिझम सक्सीड होतात आणि अनफेवरेबल व्हेरिएशन्स ज्यांच्यामध्ये आहेत ते पेरिश होतात. अगेन मी कोविडचं एक्झाम्पल देईन. आपण सगळ्यांच्यामध्येच अशी वेळ आली की कोविड पॅन्डेमिक पर्यंत आपण सगळं ऑफलाईन काम करत होतो आणि पॅन्डेमिकमुळे सगळ्यांनाच घरी बसावं लागलं. सुरुवातीला कुणालाच समजलं नाही की काय करायचं आता. मी जसं माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतं की मला कळेना की हाऊ टू कनेक्ट विथ माय स्टुडंट्स. मग मला युट्यूबचा प्लॅटफॉर्म सापडला, मग मी ते शिकून घेतलं, मग मी युट्यूबवरती लेक्चर टाकायला सुरू केले. मग मी आधी घाबरत होते. माझे काही सुरुवातीचे व्हिडिओ बघा, मी माझा चेहरा दाखवत नव्हते कारण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता कसं कॅमेरा समोर बोलायचं, पण मी ते शिकून घेतलं आणि मग आता तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. पण माझ्या बरोबरीनं बरेचसे शिक्षक असे होते की त्यांनी स्वतःला त्याच्यानुसार मोल्ड नाही केलं, त्यांच्यामध्ये युजफुल व्हेरिएशन्स घडवून आणले नाहीत आणि मग जे तेव्हा माझ्या बरोबरीने शिकत होते ते अजून तिथंच काम करतायत आणि मी आज तुमच्या सोबत आहे. का? बिकॉज हे युजफुल व्हेरिएशन मी माझ्यामध्ये घडवून आणले आणि आता मी घर बसल्या कमवते. ते त्यांना अजूनही 8-8 तासाची ड्युटी करावी लागते बिकॉज त्यांनी हे केलं नाही. ते अजून म्हणजे सर्व्हायव्हल ते करू शकतात बट दे आर नॉट द पार्ट ऑफ द कॉम्पिटिशन, राईट. सो तुम्हाला आता हे माझं एक्झाम्पल झालं, तुमच्याही बाबतीत तुम्हाला हेच करायचं आहे, कंटिन्युअसली स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणायचे. तुम्ही जर म्हटलं असं मला ऑनलाईन समजतच नाही, आमच्या बरेच पेरेंट असतात, आमच्या मुलाला ऑनलाईन कळतच नाही, आमच्या मुलाला ऑफलाईनच लागतंय, मग कसं ऑनलाईन शिकायचं, आमच्या मुलाचं लक्षच लागत नाही. मग असे स्टुडंट्स एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटीला मिस करतात की विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन मीडियम तुम्ही जगातल्या कुठल्याही शिक्षकाशी कनेक्ट होऊ शकता. बट इफ यू आर नॉट रेडी टू चेंज युअर सेल्फ, मग बसा तिथंच बसा, राईट. सो डार्विननं त्याच्या थिअरीमध्ये तेव्हा सांगून ठेवलंय की युजफुल व्हेरिएशन्स असणारे ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होणार, ज्यांच्यामध्ये हार्मफुल व्हेरिएशन्स आहेत ते निघून जाणार. त्यालाच त्यांनी नाव दिलंय सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. Here nature selects fit organisms, hence it is called as a natural selection. Again, pandemic is a very good example of this natural selection. ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले, नेचरनं तुमच्यासमोर परीक्षा ठेवली, ही अशी परीक्षा आहे. आता ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणता आले ते त्या परीक्षेत पास झाले, ज्यांना नाही घडवून आणता आले ते नापास झाले. नेचर तुमच्यासमोर प्रत्येक वेळेस नवीन आव्हानं ठेवत असतो. त्यानुसार तुम्हाला हे स्वतःमध्ये मोल्ड घडवून आणणं गरजेचं आहे. नाही जमलं तर तुम्ही त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर जाणार, असं डार्विननं सांगितले, मी नाही. सो त्याला म्हणलं त्यांनी नॅचरल सिलेक्शन. आणि मग पुढचा पार्ट येतो की ओरिजिन ऑफ स्पेसीज. मग नवीन स्पेसीज फॉर्म कशा होतात, तर ह्या सगळ्या आता जी प्रोसेस दाखवली ह्या सगळ्या प्रोसेस थ्रू नवीन स्पेसीजचा जन्म होतो.
New species are formed due to gradual accumulation of favorable variation for a number of generation. Gradual accumulation म्हणजे काय? हे जे युजफुल व्हेरिएशन असतात ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास ऑन होत जातात. हे कित्येक वर्षांवर्ष पिढ्यानपिढ्या म्हणतो ना आपण, तसं पिढ्यानपिढ्या चालू राहतं आणि मग हे युजफुल व्हेरिएशन्स त्या पुढच्या जनरेशनकडे पास होत 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 नवीन व्हरायटीज ज्या आहेत त्या डेव्हलप होतात. बरोबर. सो ह्याच पद्धतीनं माकडापासून माणूस तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं ही डार्विनची थिअरी त्याने सांगितली, पण ह्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स देखील आहेत. जसं आता तुम्हाला इथं दिसतंय बघा, हे एक सिंपल एक्झाम्पल त्यांनी दाखवलंय. हे इनिशियल सॅम्पल ऑफ फ्रूट फ्लाईज आहेत. ह्या फ्रूट फ्लाईज आहेत, सगळ्या दिसतायला सेम दिसतात. काही फ्रूट फ्लाईजना त्यापैकी स्टार्च मीडियम मध्ये ठेवलं, काहींना माल्टोज मीडियम मध्ये ठेवलं. म्हणजे माल्टोज म्हणजे शुगर आहे, स्टार्च म्हणजे पण एक प्रकारची शुगरच म्हणू आपण, बट त्याचं फूड हे सोर्स जो आहे तो वेगवेगळा आहे. आफ्टर सेव्हरल जनरेशन ह्या बघा, ह्यांच्यापासून ह्या वेगळ्या तयार झाल्या माशा, ह्यांच्यापासून वेगळ्या स्ट्रक्चर. सो त्यांच्यामध्ये आफ्टर सेव्हरल जनरेशन हे चेंजेस दिसून आले. हे प्रयोगांती त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. ह्या पद्धतीनं चेंजेस होत जातात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जर जगायचं असेल त्यांना, दे हॅव टू चेंज देमसेल्व्स, नाहीतर मग मरून जा असं नेचरनं सांगितलंय आपल्याला. राईट. हे एक्झाम्पल तुम्ही दाखवू शकता. आता ह्या थिअरीचे, डार्विनच्या थिअरीचे ऑब्जेक्शन्स काय आहेत? तर त्यातला पहिला ऑब्जेक्शन की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. फक्त आणि फक्त नॅचरल सिलेक्शन मुळेच इव्हॉल्युशन होतं असं नाही. देर आर सो मेनी अदर फॅक्टर्स टू की विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. Then he did not mention any explanation about inheritance of useful and useless modifications. युजफुल मॉडिफिकेशन कशा पद्धतीनं पुढच्या पिढीकडे जातात. मग एखादं मॉडिफिकेशन युजलेस असेल जसं की व्हेस्टिजियल ऑर्गन, मग ते सुद्धा का अजून पुढच्या पिढीकडे जातात हे त्यांना प्रॉपर त्यांच्या थिअरीमध्ये सांगता आलं नाही. हा दुसरा ड्रॉबॅक झाला. आणि तिसरा ड्रॉबॅक असा आहे की नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड ॲब्रप्ट म्हणजे फास्ट चेंजेस. हे 3 ऑब्जेक्शन्स म्हणजे तुम्हाला जेव्हा डार्विनिझम वरती 3 किंवा 5 मार्काला प्रश्न विचारला जाईल, 3 मार्कांचा विचारल्यानंतर मगाशी जे तुम्हाला मी पॉइंट्स दाखवले होते ते शॉर्ट मध्ये म्हणजे एकच वाक्य त्याच्यामध्ये लिहायचं आणि हे ऑब्जेक्शन्स. 5 मार्काला विचारल्यानंतर तेच पॉइंट थोडेसे इलॅबोरेट करायचे, म्हणजे थोडक्यात मी इथं जेवढं दिलंय तेवढं 5 मार्कांसाठी लिहायचं. समजलं? सो ह्या पद्धतीनं ऑब्जेक्शन टू डार्विन्स थिअरी आहेत. आणि मग ह्या सगळ्या माहितीवरती आधारित आपला आजचा प्रश्न, राईट अ शॉर्ट नोट ऑन एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय आहे हे तुमचं तुम्ही लिहू शकता. आठवून लिहायचा प्रयत्न करायचा अर्थातच न बघता. आणि लिहून झालं की मला कमेंट करून सांगायचं जमलं की नाही मला लिहायला. हे सगळं लिहित असाल तर मला व्यवस्थित सांगा की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात ते. की तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही नोटबुक ठेवलेली आहे, तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही सगळ्या नोट्स लिहित आहोत, आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहित आहोत, तुम्ही सांगितलेले टार्गेट्स फॉलो करत आहोत. सगळं तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. ठीक आहे. सो कसा वाटला व्हिडिओ हे पण मला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक तरी कराच, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि बरेचसे स्टुडंट्स जे सबस्क्राईब न करता नुसता व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे. सो इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.